हॅलो फ्रेंड्स, BMS सेकंड इयर चरक संहिता हे मी तुम्हाला त्याच्यामध्ये निदान स्थानातील पहिला टॉपिक ज्वर निदान. तुम्ही हे जे माझे हँड रिटन नोट्स आहेत एवढं केलं तर तुमचं कम्प्लिटली टॉपिक प्रिपेअर होतो खूप चांगला. तुम्ही कसाही क्वेश्चन सॉल्व करू शकता आणि 2-3 पार्ट्समध्ये मी तुम्हाला हा टॉपिक शिकवते, ते ऐका. ज्वर निदान त्याच्यामध्ये बघा काय काय आपल्याला अभ्यास करायचे ते पॉईंट्स बघा. पहिले निदान पंचक, त्याच्यामध्ये हेतू, पूर्वरूप, रूप, उपशय आणि संप्राप्ती. नंतर ज्वराचं महत्त्व, ज्वराची 8 कारणे, संप्राप्ती आणि लक्षणे, पित्तज्वराची कारणे, संप्राप्ती आणि लक्षणे, कफज्वराची कारणे, संप्राप्ती आणि लक्षणे, द्वंद्वज आणि सन्निपात ज्वराची कारणे, द्वंद्वज आणि सन्निपात ज्वराचे अभिज्ञान, अगंतुज ज्वर, अगंतुज ज्वराचे वैशिष्ट्य, ज्वराची विशेष लक्षणे, प्रकार, ज्वराची सामान्य रूपे, ज्वर लक्षण, उपसंहार, ज्वराच्या पूर्वावस्थेतील चिकित्सासूत्र, जीर्ण ज्वरात घृत आणि स्नेहप्रयोग. एवढे जे पॉईंट्स आहेत की ते 19 पॉईंट्स आहेत ते आपल्याला ज्वर निदान या टॉपिकमध्ये अभ्यास करायचे आहेत. आपण पॉईंट वाईज बघूयात. पहिलं होतं निदान पंचक, त्याच्यामधील बघा निदान, निदानचे पर्याय काय आहेत? हेतू, निमित्त, आयतन, कर्ता, कारण, प्रत्यय, समुत्थान आणि निदान. हे नोट्स तुम्ही लिहून घेत चला तुमच्या नोटबुकवर. एवढंच खूप खूप चांगले प्रकारे आपण टॉपिक अभ्यास करू शकतो. निदान त्याचे बघा पर्याय काय आहेत? लगेच लर्न करा. हेतू, निमित्त, आयतन, कर्ता, कारण, प्रत्यय, समुत्थान आणि निदान. आता बघा 3 प्रकारचे रोग आहेत. कुठले आहेत? असात्म्य इंद्रियार्थ संयोग, प्रज्ञापरात आणि परिणाम. असात्म्य इंद्रियार्थ संयोगमध्ये हीन, मिथ्या आणि अति असे आहेत. ज्याची सवय नाही याला असात्म्य इंद्रियार्थ संयोग असे म्हणतात. आता प्रज्ञापरात बघा काय असतो? कायिक, वाचिक, मानसिक असा प्रज्ञापरात असतो आणि परिणाम म्हणजे काल असतो. आता नेक्स्ट बघा काय त्रिविध रोग बघा कुठले तर आग्नेय, सौम्य, वायव्य. हे याचा क्रम इम्पॉर्टंट आहे. आग्नेय म्हणजे पित्त, सौम्य म्हणजे कफ, वायव्य म्हणजे वातज. याप्रमाणे विविध मानस रोग आहेत, राजस आणि तामस. व्याधीचे पर्याय बघा इम्पॉर्टंट आहे. व्याधी, आमय, गद, आतंक, यक्ष्मा, ज्वर, विकार, रोग इत्यादी. आता बघा निदान पंचक, तस्य उपलब्धी निदानम, पूर्वरूप, लिंगोपशय, संप्राप्तितः. रोगाचे ज्ञान 5 प्रकारांनी होते, त्यालाच निदान पंचक असे म्हणतात. बघा रोगाचे ज्ञान काय कशाने होते? हेतू, पूर्वरूप, रूप, उपशय आणि संप्राप्ती. हे तुम्हाला माहिती आहे. आता हेतू बघा काय आहे? तत्र निदानम कारण भीत्युक्तम. हे निदान म्हणजे कारण किंवा हेतू. ओके. आता पूर्वरूप बघा, पूर्वरूपम प्राग उत्पत्ती लक्षणम व्याधी. रोग उत्पन्न होण्यापूर्वी जी लक्षणे प्रकट होतात त्यांना त्या रोगाची पूर्वरूपे असे म्हणतात. सामान्य आणि विशेष पूर्वरूपाचे 2 प्रकार आहेत, इम्पॉर्टंट आहे. MCQ विचारतात त्याच्यावर. रूप बघा, प्रादुर्भूतलक्षणम पूर्वलिंगम. बघा काय म्हटले? व्याधीची लक्षणे जेव्हा व्यक्त होऊन स्पष्ट दिसतात त्यावेळी त्यास रूप असे म्हणतात. आता रूपाचे पर्याय पण विचारतात एक्झाममध्ये. लिंग, आकृती, लक्षण, चिन्ह, संस्थान, व्यंजन. बघा 6च आहेत, लक्षात ठेवा, इझी आहेत. लिंग, आकृती, लक्षण, चिन्ह, संस्थान, व्यंजन. आता बघा उपशय म्हणजे काय आहे? 18 प्रकारचे उपशय असतात. उपशय पुनर्हेतू, व्याधी विपरीतानाम, विपरीतार्थकारणाम, चौषधार विहार उपयोग, सुखानुबंध. हेतू विपरीत, व्याधी विपरीत, हेतू व्याधी विपरीत, तसेच हेतू विपरीतार्थकारी, व्याधी विपरीतार्थकारी, हेतू व्याधी विपरीतार्थकारी असा औषध, अन्न व विहार यांचा सुखानुबंधी उपयोग होतो, म्हणजेच उपशय होय. त्याच्यामध्ये बघा हेतू विपरीत, व्याधी विपरीत असे सांगितले आहेत. आपण हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात.